वजडीची भाजी तयार. कशी झाली ती मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो ह्यांचं चालू आहे बघा. आज हाय वजडीचा बेत. त्यांची तिनेच खात्यात, त्यांची तिनेच बनवतात. आपण त्याला काय हात लावत नाही कारण आपण ती खात नाही. होय आणि काय करायला लागलाय तुम्ही? हे आता बॉईल करायला टाकायचे. गरम पाण्यात टाकले म्हणजे स्वच्छ होते. स्वच्छ करून म्हणजे लोक गरम पाण्यानं धुते ती, तुम्ही डायरेक्ट गरम पाण्यातच टाकली काय तिला? गरम पाण्यात टाकली का बॉईल चांगली आणि बॉईल झाली. बॉईल म्हणजे उकळत्या पाण्यात तिने टाकली बघा. म्हणजे ती आता खाली घेऊन गार पाणी ओतून स्वसाला असं ती धुवून काढणार आहे. ती काय डायरेक्ट शिजाय नाही टाकली त्यांनी, पण एकदम स्वच्छ निघायसाठी त्यांनी तसं केलंय बघा. त्याच्यात हळद टाकली, थोडी हळद टाकून गरम पाण्यात असं आता थोडं मीठ टाकतो म्हणजे स्वच्छ घाण म्हणजे त्याची निघून जाते ना. असं होय बरोबर आहे बरं का मित्रांनो. पाणी पण असं खडवळेवणी असं ढवळेवणी झाले. अजून लय व्हायचं. जसा उकळी येईल हा असं पाणी एकदम खडूळ झार निघणार एकदम. म्हणजे तुम्ही काय करणार आता? ही हलवत 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 पांढरी शिपट करून परत तिला अजून धुवून मग शिजायला टाकणार. गार पाण्याने एकदा धुवून स्वच्छ धुये टाकणार. ही नवीन पद्धत आहे बरं का. मी कधी असं केलं नाही बरं का. हे मी केलंय म्हणल्यावर ह्यांनाच माहित आहे. होय हे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवायचं आहे काय? ही आपली गावरान पद्धतीनं सिंपल साध्या पद्धतीनं बनवायची एकदम मस्त पैकी. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, ह्यांचं कसं असतं मोबाईल मध्ये रेसिपी बघते तर त्यांना लय आवड आहे. त्यामुळं चिकन कोरमा त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता बरं का मागच्या बारीनं. सेम तसंच बघा आता करायला लागले. तर मग त्यांची ती करते म्हणजे आपल्याला तर काय अडचण आहे. आपल्याला तेवढी विश्रांती भेटते मग करू द्या. करा मग. होय होय घ्या धुवून. मग धुवून म्हणजे ह्याला उकळी येऊ द्यावं लागते. ह्याची पूर्ण घाण स्वच्छ करावं लागते. मग डायरेक्ट शिजवताना दाखवूया. कढाई तापली. अगं तापू दे. तापल्याशिवाय चरबी कशी करायची? एवढी मोठी मोठी आणली तुकडं करून घ्यायचं. टाकली बघा तेलात चरबी. चरबीचं पण मित्रांनो तेल सुटतं बघा. त्यामुळे त्याने तेलातच टाकली या. मस्त पैकी अशी हलवून घ्यावं सोनेरी होईपर्यंत. आणि थोडं मीठ टाकायचं म्हणजे चरबीत मीठ टाकलं ना म्हणजे असं आमचं मामा म्हणायचं बरं का. चरबीत मीठ टाकलं अयो अंगावर येतं बरं का. जपून येईल डोळ्यावरती. मीठ टाकायचं जरा कमी टाकले का तारा चढ उडतं मग थोडं परत थोड्या टाका. उद्या लांबसर ठेवलं. मित्रांनो आपली वजडी ह्यानी गरम पाण्यात घेतली धुवून. मग आता तिने टाकली चरबी तेलात. आता काय टाकतं झाली आपली तळली चांगली लालसर. कांदा द्यायला बाबा त्याच्यात मध्ये द्या हलवून. मग ती चरबीच तेल आहे. आपण काय लय तेल टाकलं नाही बरं का. कमी तेलात आपण बनवायचं होतो. पण कसं आहे चरबीमुळे तेल सुटतं. आणि ह्या वजडीचं पण बरं का कोल्हापूरचं अन्न आणतं. मग आम्हाला काय म्हणलं हो काय म्हणलं तुम्हाला ते तर पूर्णपणे तळलाय बघा. आता आला लसूण पेस्ट टाकायला लागली. आता बघा आलं लसूण पेस्ट भाजू द्या चांगली. आपण काय दुकानातली आलं लसूण पेस्ट आणली नाही. आपण घरी बनवली. आलं होतं घरामध्ये. मग त्यामध्ये लसणा पाकळ्या घालून आपण बारीक केले मस्त पैकी. आता खोबरं टाकायला लागलं. थोडी हळद पण टाका बरं का. मिठाचंच करायचंय पहिल्यांदा कारण ताईला पण आवडतंय. आणि विशेषतः म्हणलं तर आता तुम्ही म्हणसाल सवासणीचा महिना आहे आणि वशाट कसं घरात बनवायला लागलाय. तर आमचं जरा देवदेव करण्यात टायमिंग गेल्यापासून म्हणजे गेलं या. आणि त्यात आमुष आले जवळ. त्यामुळे आम्ही श्रावणात हळद टाकाली. श्रावणात काय झालं घेणार आहे ती सवासण्या. मग त्यामुळं ह्यांनी खाते तर ह्यांनी काय खाते ती दोघं. मग म्हणला बनवा खावा. मग गिरी बघा वजडी आतमध्ये घ्या हलवून. मीठ आणि थोडं हळद टाका. मला कळत नाही का काय. बारीक पोरगा असल्याने सांगायला लागली. ही चांगलं अगोदर तेलामध्ये फ्राय झालं पाहिजे.
उद्या की मग तुम्हाला एवढं तापायला काय झालं यार? हा? कढई आधी तापली अजून त्यात तुम्ही तापायला लागला. नाही तुम्हाला ही कसं असतं माहिती आहे, ज्या त्या टायमिंगला जी ती वस्तू गेली पाहिजे जाता ग. बर 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 तुमच्या हिशोबाने. खोबरं लगेच करपतं. खोबरं टाकलं म्हणलं का नाही एकदम भारी झाली बघा वजडी मसाला. आणि या वजडी मसाल्यावर माझ्या एक लक्षात आलं बघा, कोल्हापूरचा अण्णा ताईच्या कविता ताईच्या कार्यक्रमाला आलतं बोकडाच्या. मग आम्हाला त्यांनी एक उपाय सांगितला इतका भारी बघा. ती काय म्हणलं, वजडी आणायची. वजडी आणलं की एकदम बारीक करून आणायची, चांगलं खिमा बनवतो ना तसं बनवून आणायची. आणि ते ब्रेड बरोबर खायचे. असं मसाला ती टाकून व्यवस्थित करायची, तिखट ती टाकून. ब्रेडचा पुडा आणलाय आपण काय वजडी मसाला करायचा नाही, आपल्याला वजडीची भाजी करायची आहे. मसाला म्हणजे कसं त्यांनी पाक किमा करून आणायला सांगितलं होतं. तुमच्या लक्षात आलं का? हा मग या पुटच वजडी आहे बघा. त्यामुळं कसं आहे, आपण डायरेक्ट त्याची भाजीच बनवणार आहे. बघू चान्स मिळाला तर आपण ती पण ट्राय करू. हो होय हा वजडीचा किमा करूया. आणि मस्तपैकी हलवून घेतलंय बघा. हळदीचं तुम्ही म्हणताल मिठाचंच कसं बनवताय. आता आपण काय केलंय, सगळं मटेरियल वापरून मिठाचं बनवणार आहे. कारण ताईसाठी आपल्याला परत काढायचं आहे. ताई पण खाते ना वजडी, मग तिला पण काढून घ्यायचं आहे. आणि परत काय करा माहिती आहे का, मग त्यात फक्त नुसता येसूर म्हणजे आपलं काळं तिखट घरचं मुटका येसूर म्हणलं तरी चालेल. मग ती करून टाकून भाजी तयार झाली म्हणायची. मग आपल्याला अजून भाजी तयार झाली नाही, आपली अर्धीच भाजी तयार झाली. आता काय घरकुल मसाला टाकताय का? द्या टाकून. हा घरकुल मसाला काय आपलं तिखट नसतंय त्यामुळे चालतंय. तिला मसाला टाकला म्हणजे जरा चव राहते ना, त्यामुळं चालतंय तिला. बायकाच मी खायला नसले की असं बेत करून खाते ती बघा एक नंबर. पण मी नाहीच शक्यतो खाती. चिकन माझं फेवरेट आहे बघा. मी काय असं वजडी ती खात नाही. झालंय तयार. मग आता काय गरम पाणी करून टाकता वय कसं? गरम पाणी करायचं मग वता पाणी शिजवा. पैकी अशी उकळी आली बघा. आता ही शिजायला पण टायमिंग लागतं, कारण ही सहसा लवकर शिजत नाही. आणि आपण शिट्ट्या काढल्या नाही त्यामुळं ही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो. त्यामुळं लागलंय शिजायला बघा. आणि ह्यानी वाट बघते ते कवा शिजते आणि मी कधी खातूया आहे ना. झालंय ना तसंच होणार की. आता कधी शिजते कधी नाही त्याची वाटच बघावं लागते ना. शिजतंय बघा मस्त पैकी. असं बघा हे तेल सुटलंय चरबीमुळं मस्त पैकी बघा. आणि ही लागले शिजायला. मग घेऊ शिजवून आपण. वजडीचं कालवण शिजलंय बघा. आणि ही ताईनं चालू केलंय. ताया काय खाती? मटण खाती म्हणती. आवडतंय तिला, खातंय तेव्हा ती पण. आणि मिठाचा सूप तिच्यासाठी केलाय बघा. ती पप्पाला म्हणताना म्हणत होती, पप्पा मला नुसतं सूप प्यायला द्या, मटण काय मी खात नाही. पुंगळ्या वजडी आणि रस्सा काय. आणि तुम्ही काय करायला लागले? आता ही येसूर टाकतो की. टाका. आणि येसूर झाल्यावर जरा तरी यावं म्हणून आपली आंबारी थोडी. बस लय तिखट होईल. घरचा इसूर वापरलाय आपण. लय तिखट होणी म्हणून थोडी टाकली. अशी झाली बघा ही वजडीची भाजी तयार. काय तुम्हाला वाटतं काय माहित असलं? अगं तुझ्या चिकनला मागे सरते, बोकडाच्या मटणाला बनवावं लागते व्यवस्थित. मला म्हणत होतं बरं का तुम्ही, चवच असते याला. आपण काय खात नाही त्यामुळे आपल्याला माहित नाही. आणि रस्सा पण जास्त बनवलं नाही, दोघंच खायचे ते त्यामुळं थोडंच बनवलंय. कोथिंबीर दिली, कोथिंबीर पण एकदम मस्त अशी भाजी तयार झाली बघा. मग या म्हणाव खायला. या खायला. आमच्या काय पण बोलवते, या खायला म्हणा.